नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी यांचं अगदी मनापासून स्वागत. या चॅनेलवर तुम्हाला स्पर्धा परीक्षेशी संबंधित जे काही महत्त्वाची माहिती आहे, PYQ अनालिसिसचे व्हिडिओ असतील ते सर्व प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला जातो. याच्यामध्ये आपण TET 2025, CTET 2026साठी खूप दर्जेदार कंटेंट दिलेला आहे. आता सद्यस्थितीमध्ये आपण स्टेट बोर्डचे जे 5वी ते 12वीची जी स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये ती पुस्तकं आपण कव्हर करत आहोत रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये. 5वीचे परिसर अभ्यास 1 भाग 2 दोन्ही कव्हर झालेले आहेत. इयत्ता 6वी आता भूगोल चालू केलेला आहे. आपण 12वीपर्यंत सर्व भूगोलचे सेक्शन पूर्ण झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण भूगोल झाल्यानंतर अर्थशास्त्र, त्याच्यानंतर इतिहास आणि राज्यशास्त्र आणि त्याच्यानंतर मग सामान्य विज्ञान अशा पद्धतीने ही आपली सिरीज चालू राहणार आहे. बघा, सर्व स्पर्धा परीक्षा पोलीस भरती असेल, तलाठी भरती, बॉम्बे हायकोर्ट असेल, त्याच्यानंतर TCS IBPS पॅटर्ननुसार घेतल्या जाणाऱ्या सर्व सरळ सेवा एक्झाम आणि आता तरी तलाठी भरती असेल किंवा इतर ज्या सरळ सेवा ज्या MPSC थ्रू घेतल्या जाणार आहेत आणि MPSCच्या जर प्रश्नांचं आपण अवलोकन केलं तर त्याचा सर्वात अधिक बेस तुम्हाला स्टेट बोर्डच आढळतो. एक 40 ते 50% बघा वेटेज स्टेट बोर्डच्या पुस्तकातून ॲज इट इज प्रश्न रेट तुम्हाला विचारलेले असतात. तोच कंटेंट घेऊन आणि जी परीक्षेच्या डिमांडनुसार त्या पदानुसार जो आपल्याला अभ्यास करायचा असतो त्या परीक्षेनुसार जो स्टेट बोर्डचा जो कंटेंट आहे त्याच्यामध्येच एक्स्ट्रा डीप थोडंसं वाचावं लागतं त्या परीक्षेच्या डिमांडनुसार. पण प्रामुख्याने जर आपण पाहिलं प्रीसाठी पण आपण स्टेट बोर्डमधून बघा 40 ते 50% वेटेज तुम्हाला स्टेट बोर्डवर आहे. त्यामुळं 5वी ते 12वीची इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र असेल, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान असेल, या सर्व पुस्तकावर तुम्हाला पकड घेणं खूप जास्त गरजेचे आहे. इव्हन मराठी इंग्रजीचं व्याकरण देखील असेल तर ते व्याकरणाचं पण भाग तुम्हाला स्टेट बोर्ड मराठीमध्ये तुम्हाला इंग्रजीमध्ये पाहायला मिळेल. गणित असेल, 10वी लेवलचं गणित तुम्हाला विचारलं जातं. शेकडेवारी असेल, ज्या कन्सेप्ट आहे तर त्या तुम्ही स्टेट बोर्डमधून केला तर खूप जास्त पद्धतीनं चांगल्या पद्धतीने तुमचा अभ्यास होतो. त्याचबरोबर बघा, TET 2026 जी मुलं TET 2026 शिक्षक भरतीसाठी तयारी करत आहेत, बघा पात्रता परीक्षा आहे TET 2026. 2025चा आपण निकाल पाहिला तर 89% मुलं काय झालेले आहेत, नापास झालेले आहेत. 89% मुलं नापास झालेले आहेत. बघा, 10 ते 11% इतका निकाल फक्त TET 2025चा लागलेला आहे. आणि त्याच्यात पुन्हा गणित आणि सायन्सचा निकाल जास्त आहे पण समाजशास्त्राचा निकाल त्या तुलनेनं खूप जास्त कमी आहे. आणि या चॅनेलवर तुम्हाला समाजशास्त्र पेपर क्रमांक 2चे बघा 60 मार्काची तयारी अगदी प्रॉपर पद्धतीने करून घेतली जाईल. त्यामुळे चॅनेलशी जोडले गेले नक्की राहा. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवीन एखादा व्हिडिओ आला तर सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघा TET 2026साठी जे आवश्यक साहित्य आहे, अभ्यास साहित्य आहे, पुस्तके आहेत, कोणती पुस्तके अभ्यासाची, ह्या सर्व गोष्टी आपण इथे पाहणार आहोत. बघा, TET 2026साठी पेपर क्रमांक 1 बघा, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 आपण तुलनेने व्यवस्थित काय करू तर कोणत्या मार्काला, कोणत्या पेपरला किती जास्त, कोणत्या सेक्शनला वेटेज जास्त आहे ते पाहू. बघा, इकडं मराठी 30 मार्काला आहे. पुन्हा पेपर क्रमांक 2 मध्ये पण मराठी 30 मार्काला तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यानंतर हिंदी किंवा इंग्रजी, तुमची दुसरी लँग्वेज हिंदी किंवा इंग्रजी, त्याच्यावर तुम्हाला 30 प्रश्न आहेत. इथं सेम पेपर 2ला पण तेच स्ट्रक्चर आहे. हिंदी किंवा इंग्रजी जर तुम्ही निवडले असेल तर त्याचे 30 मार्क आहेत. त्याच्यानंतर बालमानसशास्त्र बघा, कॉमन आहे दोन्हीकडे. बालमानसशास्त्र इकडं त्याला 30 मार्काचं वेटेज आहे, इकडं पण त्याला ॲज इट इज 30 मार्काचं वेटेज आहे. आता इकडे बघा, इथं परिसर अभ्यास आहे. पेपर 1ला परिसर अभ्यास हा कंटेंट तुम्हाला परिसर अभ्यासचा 30 मार्काला विचारला जातो आणि गणित पेपर क्रमांक 1ला तुम्हाला 30 मार्काला विचारलं जातं. बघा, 30, 30, 60, 90, 120 आणि 150 हा झाला पेपर क्रमांक 1 आपला 150 मार्काचा. त्याच्यानंतर पेपर 2चं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं, मराठी 30 मार्क, हिंदी इंग्रजी 30 मार्क, बालमानसशास्त्र 30 मार्क. इथं हा 90 मार्काचा कंटेंट झाला. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीचं स्ट्रक्चर इथंपर्यंत सेम आहे. बदल फक्त ह्या 60 मार्कामध्ये आहे. इकडे परिसर अभ्यास 30 मार्काला, गणित 30 मार्काला. इथे पेपर क्रमांक 2 मध्ये बघा 60 मार्काचे तुम्हाला 2 सेक्शन आहेत, ज्याच्यामध्ये SST समाजशास्त्र एक, तुम्ही जर तुमची कला शाखेतून असाल तर तुम्ही समाजशास्त्र 60 मार्क हा
विषय निवडू शकता किंवा गणित आणि विज्ञान. गणित आणि विज्ञान बघा, विज्ञान शाखेतून तुम्ही पदवी केलेली असेल तर तुम्ही गणित आणि विज्ञान 60 मार्कासाठी हा एक सेक्शन तुम्ही निवडू शकता. म्हणजे 60 मार्काला फक्त तुमचा फरक इथे एकतर तुम्हाला समाजशास्त्र असेल किंवा गणित आणि विज्ञान असेल. आपण बघा या चॅनलवर समाजशास्त्राचं 60 मार्काची अगदी प्रॉपर तयारी करून घेणार आहोत. CTET 2026ला आपण CTETचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर व्हिडिओ पाहून घ्या. SSTचं आपण खूप छान पद्धतीनं PYQ अनालिसिस घेतलेला आहे. महत्त्वाचे मुद्दे 13-14 वर्षाचे आपण PYQ घेतलेले आहेत. कोणते मुद्दे प्रकर्षाने विचारले जातात त्या सर्व मुद्द्यांचा PYQ आपण मागचे सगळे PYQ काढून त्याचे उजळणी लेक्चर आपण घेतलेले आहेत. त्यामुळे जसं आपण 2026 CTETला दिलं त्याच पद्धतीने TET 2026ला आपण नियोजन आहे की पेपर क्रमांक 2 तुम्हाला SSTचे 60 मार्काची प्रॉपर तयारी कोणताही क्लास न लावता फक्त स्टेट बोर्डवर आधारित तुम्ही तयारी करू शकता. आणि स्टेट बोर्डच्या बाहेरचा तुम्हाला 60 मार्कापैकी एकही प्रश्न जात नाही. त्यामुळं फक्त 6वी ते 10वी पर्यंत करा आणि ज्यावेळी तुमची 10वी पर्यंतची सगळी पुस्तकं करून होतील त्याच्यानंतर मग तुम्ही 11वी-12वीला हात घालू शकता. बघा, इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, काही भाग अर्थशास्त्र आहे. तर हे सर्व तुम्हाला समाजशास्त्राचे जे याच्यामध्ये शालेय पुस्तक आहे तर त्यातूनच ते प्रश्न रिपीट होत असतात. आता मराठी बघा, मराठी व्याकरण असेल तुम्ही त्याच्यासाठी काय करू शकता तर स्कॉलरशिपचे जे पेपर आहेत 5वीचे आणि 8वीचे ते अभ्यासू शकता. इंग्रजीला पण सेम आहे. आता इथं पुस्तकांची आपण यादी दिलेली आहे बघा. मराठीसाठी तुम्ही काय वापरू शकता तर बाळासाहेब शिंदे किंवा मोरा वाळंबे यांची जी पुस्तकं आहेत ग्रामरची. CTETला ग्रामरचा भाग नसतो पण TETला बघा मराठीला तुम्हाला ग्रामर विचारलं जातं. त्यामुळं ग्रामरचे मुद्दे तुम्ही TETची तयारी करत असाल तरीही आणि बाकीच्या स्पर्धा परीक्षेला सुद्धा ते व्याकरण कामाला येतं. त्यामुळे मराठीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे किंवा मोरा वाळंबे यांच्यापैकी कोणतंही पुस्तक वापरू शकता. मोरा वाळंबेंची 2 पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये फक्त एका पुस्तकामध्ये ग्रामरचा भाग आहे आणि दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये फक्त शब्दार्थ दिलेला आहे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. ते पुस्तक तुम्ही रेफर करा किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये एकत्रितरित्या तुम्हाला ग्रामरचं सेक्शन आणि जे शब्दार्थ आहेत तर ते तुम्हाला व्याकरण आणि शब्दार्थ एकाच पुस्तकामध्ये मिळून जातील. प्लस काय करायचे आहे बघा, 12वी पर्यंत 5वी ते 12वी शालेय जी पुस्तकं आहेत स्टेट बोर्ड तर स्टेट बोर्डच्या पाठीमागं ग्रामरचा भाग आहे. स्टेट बोर्डच्या मागं ग्रामरचा भाग आहे. 9वी-10वीच्या पुस्तकामध्ये वाक्प्रचार म्हणी दिलेल्या आहेत त्या तुम्ही परफेक्ट करायच्या आहेत. वाक्प्रचार दिलेले आहेत त्या परफेक्ट करायचे आहेत. इकडचं शब्दार्थ नंतर करा. पहिल्या शालेय पुस्तकातलं जे शब्दार्थाचा भाग आहे, वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, लेखक असतील, साहित्यिक असतील तर ते तुम्ही शालेय पुस्तकातूनच सुरुवातीला करा आणि तिथून पक्क झाल्यानंतर मग तुम्ही या पुस्तकातून करा. ग्रामरचा भाग इथून आणि इथून तुम्ही एका ठिकाणी कलेक्ट करून इथं ह्या पुस्तकामध्ये दिलेलं असतं. इथं फक्त आपल्याला विविध 9वी-10वी इयत्तांची पुस्तकं चाळावी लागतात. त्यामुळे तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसं करा. कन्सेप्ट अजिबातच समजत नसेल तर तुम्ही शालेय पुस्तकातून ग्रामरचा भाग करू शकता. तुम्हाला समजायला सोपं जाईल. समास असेल, प्रयोग असेल, थोडंसं हार्ड वाटतात त्या जर कन्सेप्ट तुम्ही शालेय पुस्तकातून पाहिल्या, 9वी, 10वी, 11वीच्या पुस्तकामध्ये समास वगैरे दिलेलं आहे तिथून त्या गोष्टी तुम्ही क्लिअर करू शकता. आता इंग्रजीचा प्रश्न. इंग्रजीला बघा MJ शेख सरांचं पुस्तक चांगलं आहे, बाळासाहेब शिंदे सरांचं पण पुस्तक चांगलं आहे. तुम्ही ह्या दोन्हीपैकी MJ शेख सरांचं जे पुस्तक आहे, बाळासाहेब शिंदेचं जे पुस्तक आहे त्याच्या तुलनेमध्ये थोडीशी भाषा याची टफ आहे MJ शेख सरांची. ज्यांना ही भाषा सोपी वाटत असेल किंवा बाळासाहेब शिंदे सरांची भाषा सोपी वाटत असेल तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतंही पुस्तक वापरू शकता. आणि 10वी, 11वी, 12वी, 8वी, 9वी जी पुस्तकं आहेत शालेय स्टेट बोर्डची तुम्ही इंग्रजीची गाईड वगैरे बघू शकताय. तर त्याच्यामध्ये पण बघा नाऊन असेल, प्रोनाऊन असेल, शब्दांच्या जाती आहेत, त्याच्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे. संकल्पना समजून म्हणजे ह्या पुस्तकातून तुम्हाला संकल्पना अजिबातच क्लिअर होत नसतील तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ प्लस शालेय स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत तर तिथल्या संकल्पना तिथून तुम्ही तुमच्या संकल्पना पक्क्या करू शकता. आता गणितसाठी बघा तर सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे, ढवळे सरांचं. त्याचबरोबर वसे सरांचं पुस्तक आहे, तुम्ही गणितसाठी वापरू शकता. त्याच पद्धतीनं 1ली ते 10वी पर्यंतची जी राज्य म्हणजे स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत बघा त्याच्यामध्ये भूमितीला तुम्हाला वेटेज जास्त आहे. 10+ मार्क तुम्हाला भूमितीला विचारले जातात.
त्रिकोणाचे गुणधर्म असतील, चौकोनाचे गुणधर्म असतील, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शालेय पुस्तकातून वाचायच्याच आहेत. बघा, ही जरी पुस्तकं दिलेली असती तरी तुम्हाला जोड शालेय पुस्तकाची घ्यायचीच आहे. ती जर तुम्ही जोड घेतली, जोडीला जर तुम्ही शालेय पुस्तकं वाचलात तर कोणती कन्सेप्ट आहे, आता इथं खूप सारे कन्सेप्ट दिलेले आहेत, खूप सारे गुणधर्म दिलेले असतात ह्या पुस्तकामधून, मोठ्या पुस्तकातून बघा, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते बनवण्यात आलेले असतात. तुम्ही शालेय पुस्तकामधले जेवढे गुणधर्म आहेत, म्हणजे आता त्रिकोणाचे गुणधर्म असतील, काटकोन त्रिकोण असेल, लघुकोन असेल, विशाल कोण असेल, ह्या सर्व गोष्टी म्हणजे शालेय पुस्तकातले सगळे गुणधर्म पहिला पाठ करून घ्यायचे आणि त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही. आणि जे उदाहरण संग्रह आहे त्यातले 2-2, 3-3 उदाहरणं जरी तुम्ही सोडवलीत, यूट्यूबचे व्हिडिओ जरी पाहिलेत, तरी तुमचे गणितची भीती निघून जाईल. त्याच्यानंतर पुढे आहे बालमानसशास्त्र. आता बालमानसशास्त्र हा विषय थोडासा बघा, काहींना खूप जास्त किचकट वाटतो, कारण आपण तो सारखा सारखा वाचलेला नसतो. फक्त पदवीच्या डी.एड. बी.एडच्या वेळी आपलं हे सगळं झालेलं असतं, त्याच्यानंतर या विषयाशी आपला तसा संबंध आलेला नसतो. त्यामुळे बघा, शशिकांत अन्नदाते सरांचं जे पुस्तक आहे बालमानसशास्त्र, चाइल्ड सायकॉलॉजी, ते तुम्ही वाचू शकता. किंवा यूट्यूबवर पण रायझिंग टीचर असेल किंवा आणखीन खूप सारे लेक्चर्स अवेलेबल आहेत अगदी चांगल्या पद्धतीने. तर तिथून बालमानसशास्त्राच्या ज्या कन्सेप्ट आहेत, मॅरेथॉन लेक्चर्स असतील, ते तुम्ही पाहून घ्या. आणि मॅरेथॉन लेक्चर तुम्ही सुरुवातीला करा. मॅरेथॉन लेक्चरमधून तुम्हाला पूर्ण पाठ्यक्रम जो आहे बालमानसशास्त्राला एक्झॅक्ट काय काय अभ्यासायचं आहे हे तुम्हाला लक्षात येईल. त्याच्याबरोबर जे PYQ आहेत तर ते प्रत्येक सेक्शननुसार तुम्हाला PYQ करायचेच आहेत. असं कंटेंट प्लस PYQ जर तुम्ही केलं तर चांगल्या पद्धतीनं अगदी कमी वेळामध्ये तुम्ही पेपर क्लिअर करू शकता. TETचा बघा, परिसर अभ्यास आहे. आता हा पेपर क्रमांक 1चा विषय आहे EVS. याच्यामध्ये 1ली ते 8वीची जी स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये विज्ञानासहित तर ती सर्व पुस्तके वाचायची आहेत आणि याच्यातूनच या परिसर अभ्यासमध्ये प्रश्न विचारलेले असतात. आणि पेपर क्रमांक 2 ज्यावेळी तुम्ही समाजशास्त्राची तयारी करता या विषयाशी, तर त्यातून पण या परिसर अभ्यासाची भरपूर सारी रिव्हिजन होत असते. फक्त त्यावेळी आपण तिथे विज्ञान वाचलेलं नसतं, त्यामुळे इथं विज्ञानाची पण पुस्तके व्यवस्थित वाचायची आहेत 1ली ते 8वीपर्यंतचे. त्याच्यानंतर राहिला प्रश्न पेपर क्रमांक 2 समाजशास्त्र. बघा, 5वी ते 12वीपर्यंतची इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र जी पुस्तकं आहेत ती अगदी प्रॉपर पहिला तुम्ही 5वी ते 10वीपर्यंतची सगळे स्टेट बोर्ड अगदी पक्के करायचे आहेत. सगळ्या कन्सेप्ट त्या स्टेट बोर्डच्या मध्ये बॉक्स करून जी माहिती दिलेली असते, तक्त्यांच्या स्वरूपात जी माहिती दिलेली असते, चार्टच्या स्वरूपामध्ये माहिती जी दिलेली असते, हायलाइट करून जी माहिती दिलेली असते, ती माहिती अजिबात स्किप करायची नाही. ती माहिती तुम्हाला 100% वाचायचीच आहे. अशा पद्धतीने तुमचे समाजशास्त्र 60 मार्काची तयारी इथे होऊन जाते. सामान्य विज्ञान बघा, सामान्य विज्ञानामध्ये पण तुम्ही 5वी ते 10वीची सगळी जी विज्ञानाची पुस्तके आहेत तर ती त्याच्या कन्सेप्ट असतील, संघ असतील, प्राणीसंघ असतील, वनस्पती जे संघ असतील बघा, ते तुम्ही वनस्पती वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, त्याच्यामध्ये विविध जे संघ आहेत तर त्याच्यावर वगैरे प्रश्न विचारला जातो, कन्सेप्टवर आधारित प्रश्न विचारला जातो. त्या कन्सेप्ट समजून घेण्यासाठी सामान्य विज्ञानाची जी स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत ती एकदम बेस्ट आहेत. त्यामुळे 5वी ते 10वीपर्यंतची शालेय पुस्तके सारखी सारखी तीच वाचायची आहेत आणि तीच हायलाईट करून तीच जास्तीत जास्त रिवाईज करायची आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, TETनं 2013 पासून 2025 पर्यंत आत्तापर्यंत जेवढे पेपर कंडक्ट केलेले आहेत ते सगळे पेपर जे शक्य तर तुम्हाला मिळाले गुगलवरून किंवा कोणत्याही एखाद्या ग्रुपला बघा, आपल्या पण ग्रुपवर जसे पेपर मिळतील तसे आपण टाकून देऊ आपल्या ग्रुपवर. तिथून तुम्ही काय करा, ते पेपर डाउनलोड करा. पेपरमधले सगळे PYQ असतील तर ते तुम्ही कंटेंटचं पुस्तक नाही घेतलं तरी चालेल, पण प्रश्नपत्रिकांचं पुस्तक एक खरेदी करा आणि सगळे पेपर रोज एक पेपर वाचायचा रोज. आता समाजशास्त्र करत आहे तर इतिहास घेतलं तर इतिहासाला काय काय विचारले प्रत्येक वर्षी 2013 पासून 2025ला, असं आपलं काय पाहिजे तर थिंकिंग प्रोसेस आपली असली पाहिजे. इतिहास आपण कंटेंट पण वाचायचं आहे, सोबतीला आपण त्याचे 2013 पासून 2025 पर्यंत काय काय प्रश्न विचारले ते पण वाचायचे आहेत. बालमानसशास्त्र घेतलं, ज्यावेळी कंटेंट पण आपल्याला रोज करायचाच आहे डेली, पण त्याचबरोबर कंटेंटला धरून आपण काय करायचे आहे, या कंटेंटवर किंवा आज मी जो धडा वाचलेला आहे त्याच्यावर 2013 पासून 2025 पर्यंत काय काय प्रश्न विचारलेला आहेत, अशा पद्धतीनं जर तुम्ही आत्तापासून जर नियोजन केलं, 3.5 महिने कमीत कमी आत्ता आहेत बघा, तसं 4 महिन्याचा कालावधी आहे, पण तसंही इकडच्या सुट्ट्या वगैरे असं लक्षात ठेवून किंवा जूनमध्येच झाली, मध्यावर झाली तर एक 3.5 महिने आपल्याला मिळतात. आणि हे 3.5 महिने बघा, कोणतीही परीक्षा आता स्टेट बोर्ड तर तुम्ही वाचलेले असतातच, तर हे जे 3.5 महिने आहेत किंवा 3 महिने धरून चला, तर हे जे 3 महिने आहेत अगदी सफिशियंट आहेत. प्रॉपर तुम्ही वही पेन घ्या, एखादं
कागद पेन घ्या, त्याच्यावर तुमचं नियोजन लिहून काढा. 3 महिन्याचं नियोजन लिहून काढा. त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याचं नियोजन लिहून काढा. प्रत्येक 15 दिवसाचं नियोजन लिहून काढा. प्रत्येक आठवड्याचं आणि आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचं जर तुम्ही व्यवस्थित प्रॉपर नियोजन, आता एक दिवस नाहीच झालं, मग दुसरा दिवस पण आजच्या दिवशी म्हणजे आधीच्या दिवशी जे झालेलं नाही तो विचार करण्यात घालवायचा आहे का? दुसरा दिवस नाही, तो तिथं सोडून द्या. तो दिवस कव्हर करण्याचा प्रयत्न करा. बघा, जास्तीत जास्त अवास्तव काहीतरी गोल्स मांडून ठेवण्यापेक्षा आज 10 तास 15 तास या असा अभ्यास करेन वगैरे असं काहीही होत नसतं. छोटे छोटे गोल तुम्ही हे करा. आज माझा एक धडा संपवायचा आहे, बस एक धडा संपवा आणि त्याच्यानंतर मग शक्य असेल तर दुसरा घ्या. पण छोटे छोटे गोल तुम्ही सेट करा. छोटं छोटं टाइम टेबल बनवा. म्हणजे ते जर तुमच्याकडून कंप्लीट व्हायला लागलं तर ऑटोमॅटिक तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो. आणि त्याच्यानंतर बघा, सुरुवातीला तुमचं 2 तासाचं असेल, त्याच्यानंतर 1 आठवड्यानंतर तुम्ही 4 तास देऊ शकाल. आणखीन 1-2 आठवड्यानंतर तुम्हाला बघा आणखीन 4 तासामध्ये आणखीन 1-2 तास, 1 तास तुम्ही 5 तास, त्याच्यानंतर 6 तास असं तुमच्या टाईममध्ये वाढ होत जाते. त्यामुळे सुरुवातीला करताना कमीकडून जास्तकडे अशा पद्धतीनं करा. काय करा, तुम्ही नियोजन करा. थोडंसं एक विषय घ्या, त्याचे PYQ घ्या. अशा पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केला तर नक्की तुम्ही 2026ची येणारी जी महाTET आहे ती चांगल्या प्रकारे तुम्ही क्लिअर करू शकता. आता आपण जे सांगितलं ते बघा, एक तर 2013 पासून 2025 पर्यंतची सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायच्या आहेत. किमान 3 वेळा रिव्हिजन करायचं आहे. म्हणजे इतिहास वाचलेला आहे, एकदा पूर्ण कंटेंट वाचून झाल्यानंतर परत त्याच्या 2 रिव्हिजन टाकायचे आहेत. अशा पद्धतीने 3 वेळा ते वाचून झालं पाहिजे तुमचं. वारंवार विचारलेले जे प्रश्न आहेत ते वेगळे तुम्ही एका वहीमध्ये, नोंद वहीमध्ये किंवा एखाद्या नोटबुकमध्ये टिपून ठेवायचे आहेत. सारखे सारखे कुठं कुठं प्रश्न रिपीट झालेले आहे ते प्रश्न पुन्हा पुन्हा नव्याने रिपीट होत असतात किंवा त्या प्रश्नाला धरून त्या कंटेंटवर काहीतरी विचारलं जातं. त्यामुळं सारखे सारखे रिपीट होणारे क्वेश्चन तुम्हाला नोंदवून ठेवायचे आहेत. स्टेट बोर्ड 5वी ते 12वीची सगळी पुस्तकं तुम्हाला वाचून काढायची आहेत. आणि जे बालमानसशास्त्र आहे तर बालमानसशास्त्र बघा दोन्ही पेपरला आहे. पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 दोन्हीचं वेटेज धरलं तर 60 मार्क आहे. लँग्वेज बघा, मराठी लँग्वेज दोन्हीकडे धरलं तर 60 मार्क आणि इंग्रजी किंवा हिंदी लँग्वेज असेल 60 मार्क. बघा 6, 12, 18 180 मार्क आहेत तुम्हाला मराठी, इंग्रजी आणि बालमानसशास्त्र. त्यामुळे मराठी, इंग्रजी आणि बालमानसशास्त्र या 3 विषयावर अगदीच चांगली पकड घ्या. बाकीचे पण क्लिअर तुम्हाला व्यवस्थित होतील. बघा, समाजशास्त्राला जरी तुम्ही 45 मिळवले, दोन्ही लँग्वेजचे 45, इथंच तुमचे 90 मार्क झाले. समाजशास्त्र पेपर क्रमांक 2ला समाजशास्त्र 45, लँग्वेजचे 45, मग त्याच्यानंतर तुम्ही EVSला वगैरे बालमानसशास्त्राला वगैरे एक 10-12 तर मार्क्स घेऊच शकता की. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही स्मार्टली अभ्यास करा. आणि पेपर क्रमांक 1 बघा, पेपर क्रमांक 1ला पण तुम्ही मराठी, इंग्रजी 45 मार्क घेतले. गणित असेल, बालमानसशास्त्र असेल, परिसर अभ्यास असेल, तिथं बघा, तिथं तुम्ही तिन्ही सेक्शनमधून 15-15 जरी गोळा केले तरी ऑटोमॅटिक 45 होतात. म्हणजे तुम्हाला पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 कॅटेगरीच्या मुलांनी पण शक्यतो आपण कॅटेगरीमध्ये आहे 82 पडले की झालं काम असं करू नका. 90+ मार्क घेण्याचा नक्की काय करा, प्रयत्न करा. जेणेकरून बघा पुढची जी टेट होईल त्यावेळी जागा जरी कास्टला कमी असल्या तरी ओपनमधून सिलेक्शन व्हायचे तुमचे जे चान्सेस आहेत किंवा सिलेक्शन होण्याची जी संधी आहे तर ती वाढते. त्यामुळे काय करा, कॅटेगरीच्या उमेदवारांनी पण 90+ मार्क कसे पडतील याचा काय करा, तुम्ही जास्तीत जास्त या गोष्टीवर फोकस करा. आणि अशा पद्धतीने महाTETचं जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं तर बघा, येणारी जी जून किंवा जुलैच्या पहिल्या वीकमध्ये जी होणारी महाTET 2026ची एक्झाम आहे तर ती तुम्ही चांगल्या प्रकारे क्लिअर करू शकाल. त्याच्यासाठी आपल्या चॅनलशी नक्की जोडले गेलेले राहा. आपण स्टेट बोर्डची रिव्हिजन सिरीज चालू केलेली आहे, ती नक्की फॉलो करा. आणि लगेचच आपण 1-2 दिवसामधूनच काय करणार आहोत तर PYQ अनालिसिस आहेत, मराठी असेल किंवा पेपर 1 पेपर 2चे दोन्हीचे आपण काय करणार आहोत, महाTETसाठी पण चालू करणार आहोत. महाTET समाजशास्त्र पेपर 1 पेपर 2चे बघा, आपण काही PYQ अनालिसिसचे व्हिडिओ याच्या आधी पण आपण घेतलेले आहेत 2025च्या TETसाठी, ते पण तुम्ही पाहून घेऊ शकता. समाजशास्त्राचे प्रश्न आपण अगदी स्टेट बोर्डच्या पुस्तकातून पेज सहित तिथं आपण लावलेले आहेत, पेज सहित स्क्रीनशॉट लावलेले आहेत. म्हणजे प्रश्न स्टेट बोर्डच्या बाहेर जात नाही, हे एवढं तर क्लिअर आहे. त्यामुळं रेडीमेड नोट्सच्या किंवा वन लायनर नोट्सच्या मागे न लागता जे तुम्हाला स्टेट बोर्ड काहीही अगदी मोफत पुस्तके आहेत बघा, इंटरनेटवरून पुस्तके तुम्ही डाउनलोड करू शकता अगदी मोफत विनामूल्य, काहीही पैसा न खर्च करता. फक्त स्टेट बोर्ड तुम्ही वाचा, आपली सिरीज फॉलो करा किंवा जिथून जिथून तुम्हाला मटेरियल मिळेल स्टेट बोर्डच्या आधारित ते तुम्ही पहा, बघा, जास्तीत जास्त रिवाईज करा. तिथून बघा तुम्हाला 100% फायदा होईल आणि येणारी TET परीक्षा तुम्ही चांगल्या मार्काने क्लिअर करा. चालेल, चॅनलशी नक्की जोडले गेलेलं राहा. माहिती आवडली असेल तर नक्की एखादं लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी महाTET 2026ची तयारी करत असेल तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा. चालेल, धन्यवाद.